हा जो भात आहे तो सकाळचा भात आहे आणि हा काय चुकून शिल्लक राहिलेला नाही बरं का. मी मुद्दामच जास्त बनवून ठेवला होता, कारण आज जी मी रेसिपी बनवणार आहे ना, ते आठवड्यातून 4-5 वेळा तरी आमच्याकडे हमखास बनते. एवढी खायला टेस्टी लागते ना आणि फक्त 5 मिनिटामध्ये बनवून तयार होते. अगदी घरच्या साध्या साहित्यापासून झटपट खूप छान टेस्टी लागणारी रेसिपी मी कशी बनवते, व्हिडिओ पुढे पुढे न पळवता प्लीज संपूर्ण पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर इथे बघा, ताजी फ्रेश पुदिन्याची पानं थोडीफार मी काढून घेतलेत. आता तुमच्याकडे जर पुदिना नसेल तर नाही घातला तरीही चालेल, पण खूप छान टेस्ट लागते, त्यामुळे पुदिन्याचा वापर आवर्जून करा. त्यानंतर इथे 4 टोमॅटो घेतलेत लहान मोठ्या साईजमध्ये. कढीपत्ता घेतलेला आहे, साधारण एक अर्धी वाटी कढीपत्त्याची पानं आहेत आणि पुदिना एवढा काढून घेतला आहे. आता याचं प्रमाण तुम्हाला किती भात बनवायचा आहे त्याच्यानुसार कमी जास्त करू शकता आणि असे एकदम जास्त जरी बनवून ठेवलं फ्रीजमध्ये तरीही चालतं. कोथिंबीरसुद्धा घालणार आहे. कोथिंबीरीच्या कोवळ्या काड्या असतात त्या सकट कोथिंबीर घेतली आहे. कढीपत्ता, पुदिना आणि कोथिंबीर सगळं एकत्रच घेतले. पाणी घालून हे चांगलं 1-2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. फक्त एकदा तुम्ही अशी रेसिपी बनवून बघा. मला खात्री आहे तुम्ही मुद्दाम भात शिल्लक ठेवणार आणि अशीच रेसिपी अधूनमधून बनवून खाणार. एवढी टेस्टी लागते. मिक्सरचं छोटंसं भांडं घेतलं आणि त्यामध्ये हे सगळं मी काढून घेतलेलं आहे. 1 चमचा भरून जिरे घालायचे. थोडंसं मीठसुद्धा घालायचं आहे. तर खडं मीठ घेतलं इथं मी. वाटताना यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही. चालू बंद करत हे व्यवस्थित चांगलं बारीक असं वाटून घ्यायचं आहे. कढई गरम करायला ठेवून त्यामध्ये अगदी थोडंसं तेल घेतलं. तेल चांगलं तापलं की लगेचच यामध्ये चिमूटभर हिंग घालायचं, थोडेसे भाजलेले शेंगदाणे घालायचे आणि चांगलं हे परतून घ्यायचं. आणि बघा, परतून झालेलं आहे. हे सगळं मी एका प्लेटमध्ये काढून घेते. याच कढईमध्ये अजून थोडंसं तेल घेतलं. सुरुवातीला मोहरी घातली. टोमॅटो शक्यतो जास्त पिकलेलेच घ्या. चिरलेला टोमॅटो घालून चांगलं हे परतून घ्यायचं आहे आणि हे सॉफ्ट व्हावं टोमॅटो म्हणून अगदी थोडंसं चिमूटभर मी यामध्ये मीठ घातलेलं आहे. मीठ घालून वरून झाकण ठेवायचं आहे. तर चांगलं हे शिजेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग तिखट घालायचं आहे. तिखटाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त ठेवा. तर तिखट, लाल तिखट किंवा घरगुती काळा मसाला असतो, कोणतंही तिखट तुम्ही ते वापरू शकता. आता इथे मी सांबार मसाला थोडासा घालते. पुन्हा हे मी परतून घेतलेलं आहे. यामध्ये मी जास्त मसाल्यांचा वापर न करता थोडासा सांबार मसाला आणि आपलं घरगुती तिखट असतं ते घातलेलं आहे आणि टोमॅटो घातल्यामुळे हलकीशी आंबट चव याला येते. मस्त चवदार भात होतो. आणि अजून रेसिपी काही संपलेली नाही. तर भात चांगला मी परतून घेतला. तर अगोदर सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊयात. खरी टेस्ट तर आत्ता येणार आहे. भात काढून घेतल्यानंतर काय करायचं आहे, ही जी चटणी बनवून ठेवली होती, पुदिना, कढीपत्ता, कोथिंबीर, जिरे बारीक वाटून घेतले होते. त्यानंतर आपण परतून घेतले थोडंसं हिंग घालून.
त्यामुळे तर ना भाताची चव अनेक पटीने वाढते आणि प्रत्येक घास एकदम खमंग, टेस्टी, चवदार लागतो. नक्की ही रेसिपी मला खात्री आहे तुम्हाला सर्वांना आवडली असणारच. मग वाट कसली बघताय, पटकन लाईक करा. चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. तुमचा एक सबस्क्राईब आमच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करायला काही पैसे लागत नाहीत. चला तर मग लवकरच भेटूया अशाच नवीन छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये.